सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. कष्टातून उभं राहिलेलं यशस्वी नेतृत्व श्री काडाप्पा सदाशिव वारद यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जत तालुक्यातील वज्रवाड सारख्या छोट्याशा गावातून आपल्या आयुष्याच्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात करून नोकरीच्या निमित्तानं परगावी जात अनुभवाची शिदोरी मिळवली. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदापर्यंत मजल मारणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री काडाप्पा सदाशिव वारद. यश कुणाच्या दारात आपोआप चालत येत नाही. मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर यशाला आपल्या दिशेनं खेचून आणावं लागतं. या विचारांचं जिवंत उदाहरण म्हणजे काडाप्पा वारद यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास. 13 ऑगस्ट 1977 रोजी जत तालुक्यातील वज्रवाड या गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील श्री सदाशिव वारद हे सर्वसामान्य शेतकरी. दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि मर्यादित आर्थिक परिस्थिती अशा अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपल्या 6 मुलांचं संगोपन केलं. परिस्थिती प्रतिकूल होती, मात्र शिक्षणाची वाट त्यांनी कधी सोडली नाही. वडिलांच्या कष्टातून आणि संस्कारातून प्रेरणा घेत काडाप्पा वारद यांनी शिक्षण पूर्ण केलं. 1997 साली BA ची पदवी संपादन केल्यानंतर वडिलांना आर्थिक आधार मिळावा या भावनेतून त्यांनी जयसिंगपूर गाठलं. तिथून त्यांच्या संघर्षमय प्रवासाला नवी दिशा मिळाली. नामांकित संजय घोडावत ग्रुपमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. तब्बल 8 वर्ष निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि स्वतःला झोकून देत काम करत त्यांनी या काळात मोठा अनुभव मिळवला. मात्र मनात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न सतत होतं. नोकरी करत असतानाच आपणही एक दिवस उद्योजक व्हायचं हा ध्यास त्यांनी मनाशी बाळगला आणि अखेर सांगली गाठली. एका जिवलग सहकार्याच्या मदतीनं सांगली मार्केट यार्डात हळदीची आडत आणि व्यापार सुरू केला. 2010 साली सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. संगमेश्वर ट्रेडर्स या नावानं सुरू केलेल्या हळद आडतीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी आणि व्यापाऱ्यांशी केवळ व्यावसायिक संबंध निर्माण केले नाहीत, तर विश्वासाचं आणि जिव्हाळ्याचं नातं जपलं. मेहनत, प्रामाणिकपणा आणि शेतकरी व्यापाऱ्यांशी निर्माण झालेला विश्वास याच बळावर त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. उद्योगासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली. यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली खरी कसोटी लागली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तिकिटाची मागणी केली. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी माघार घेतली नाही. तिकीट मिळालं नाही म्हणून मैदान सोडायचं नाही, तर जनतेच्या विश्वासावर अपक्ष म्हणून मैदानात उतरायचं हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. चेंबर ऑफ कॉमर्सच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. विशेष म्हणजे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 116 वर्षाच्या इतिहासात चेंबर ऑफ कॉमर्सच्या विरोधात अपक्ष म्हणून विजयी होणारे ते एकमेव संचालक ठरले. हा विजय केवळ एका निवडणुकीचा नव्हता, तो त्यांच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीचा, प्रामाणिकपणाचा, शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाचा आणि लोकांच्या विश्वासाचा विजय होता. जतच्या मातीतून उभं राहून सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात स्वतःची वेगळी छबी निर्माण करणारा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. उद्योजकता, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनाचा सुंदर संगम साधणारे श्री काडाप्पा सदाशिव वारद हे आज जतसह सांगली जिल्ह्यातील नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरते. संघर्षातून संधी निर्माण करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घालणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्री काडाप्पा सदाशिव वारद यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. आपण उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून शेतकरी, व्यापारी, समाज आणि सर्वसामान्यांच्या हिताचे असेच कार्य निरंतर घडत राहो. आपल्या प्रत्येक संकल्पाला यश मिळो आणि आपल्या कर्तृत्वाचा हा प्रवास दिवसेंदिवस अधिक उंची गाठत राहो हीच मनःपूर्वक सदिच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून श्री काडाप्पा सदाशिव वारद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.